गोविंदा गोविंदा भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान, जिथे दररोज करोडो रुपयांचं दान पेटीत जमा होतं, जिथे देशातील सर्वात मोठे उद्योगपती, बॉलिवूडचे सुपरस्टार, बडे राजकारणी आणि सामान्य माणूस एकाच रांगेत उभे असतात. मुकेश अंबानी असो अथवा अमिताभ बच्चन असो किंवा देशाचे पंतप्रधान, प्रत्येकाचं डोकं या एकाच दरबारात नतमस्तक होतं. पण असा प्रश्न तुम्ही मनात आलाय का, की जगात इतकी मंदिरं असताना श्रीमंत लोक तिरुपतीच्या बालाजीलाच का जातात? असं काय रहस्य आहे या टेकडीवर बसलेल्या देवाचं, ज्यामुळे लोक पोटी भरून सोनं आणि पैसे इथे दान करतात? आज आपण या रहस्यावरून पडदा उठवणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तिरुपती बालाजीचा असा एक इतिहास आणि अशी एक गुपिते समजणार आहेत, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. विशेष भारी आहे, त्यामुळे लक्ष देऊ नये का आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शेषचलम पर्वताच्या 7व्या शिखरावर म्हणजेच व्यंकटाद्रीवर श्री व्यंकटेश्वर स्वामींचं म्हणजेच तिरुपती बालाजींचं हे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या श्रीमंतीचे आकडे ऐकले भल्या भल्यांचे डोळे विस्फारतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जितकं सोनं नाही, त्यापेक्षा जास्त सोनं बालाजीच्या खजिन्यात आहे असं म्हटलं जातं. दररोज लाखो भाविक इथे येतात आणि दानपेटीत करोडो रुपयांचं दान करतात. पण लोक इतकं दान का करतात? यामागे फक्त अंधश्रद्धा आहे की काही ऐतिहासिक आणि पौराणिक कारण? याचं उत्तर दडले एका अत्यंत रंजक पौराणिक कथेमध्ये. ही कथा समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तिरुपती बालाजीच्या श्रीमंतीचं आणि दातृत्वाचं खरं कारण कधीच समजणार नाही. पौराणिक कथेनुसार एकदा महर्षी भृगू हे तिन्ही लोकांची दौरा करत होते. त्यांना हे पाहायचं होतं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीपैकी सर्वात श्रेष्ठ कोण आहे. ते आधी ब्रह्मदेवांकडे गेले आणि मग ते महादेवांकडे गेले, पण त्यांना तिथे योग्य तो सन्मान मिळाला नाही. शेवटी ते वैकुंठात भगवान विष्णूंकडे पोहोचले. त्यावेळी भगवान विष्णू शेष नागावर विश्रांती घेत होते आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होते. भृगु ऋषींनी आवाज दिला, पण विष्णूंचे त्याकडे लक्ष गेले नाही. या गोष्टीचा भृगु ऋषींना प्रचंड राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान विष्णूंच्या छातीवर जोरात अशी लाथ मारली. पण विष्णूंच्या छातीवर माता लक्ष्मीचा वास असतो. पण विष्णूने रागाऐवजी भृगु ऋषींचे पाय पकडले आणि विचारले, ऋषीवर, माझ्या कठोर छातीवर आदळून तुमच्या कोमल पायाला दुखापत झाली नाही ना? विष्णूंची ही क्षमाशीलता पाहून भृगु ऋषींना पश्चाताप झाला. मग पण माता लक्ष्मीला मात्र हा घोर अपमान वाटला. ज्या छातीवर आपला वास आहे तिथे एका ऋषीने लाथ मारली आणि आपल्या पतीने त्यांना क्षमा देण्याऐवजी त्यांची क्षमा मागितली. हे माता लक्ष्मीला सहन झाले नाही. रागाने तणतणत माता लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वीवर निघून आली आणि कोल्हापूरला करवीरपूर येथे तपस्या करू लागली. इकडे लक्ष्मी गेल्यामुळे भगवान विष्णू अस्वस्थ झाले. तेही माता लक्ष्मीला शोधत पृथ्वीवर आले. त्यांनी श्रीनिवास नावाच्या एका सामान्य पुरुषाचे रूप धारण केले आणि शेषचलम पर्वतावर आजचे तिरुपती एका वारुळात ध्यानस्थ बसले. अनेक वर्षे लोटली. पुढे याच श्रीनिवासाची भेट पद्मावती नावाच्या एका सुंदर राजकुमाराशी झाली. पद्मावती ही आकाश राजाची कन्या होती. श्रीनिवास आणि पद्मावती एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निश्चय घेतला. पण इथे खरी मेघ होते. श्रीनिवास तर एक सामान्य गरीब जंगलात राहणारा माणूस होता आणि पद्मावती एक मोठ्या राजाची कन्या. राजाने श्रीनिवासासमोर अटी ठेवली की लग्नाचा सगळा खर्च श्रीनिवासालाच करावा लागेल आणि तो खर्च राजशाही थाटाचा असायला हवा. आता श्रीनिवासाकडे तर काहीच नव्हते. मग त्याने काय केले? श्रीनिवासाने थेट देवाचा खजिनदार म्हणजेच कुबेर यांच्याकडे धाव घेतली. कुबेराला आपली अडचण सांगितली आणि लग्नासाठी एका भली मोठी रक्कम कर्ज म्हणून मागितली. कुबेर कर्ज द्यायला तयार झाले, पण एका अटीवर. कुबेराने अट घातली,
कलियुगाच्या संपेपर्यंत तुला हे कर्ज व्याजासकट फेडावे लागेल. श्रीनिवासाने म्हणजेच भगवान विष्णूने ही अट मान्य केली. कुबेराकडून घेतलेले त्या अफाट संपत्तीतून श्रीनिवासाने पद्मावतीचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. आता मूळ प्रश्नाकडे येऊया. लोक तिरुपतीला इतकं दान का करतात? भक्तांची अशी निस्सीम श्रद्धा आहे की कलियुगात भगवान व्यंकटेश्वर बालाजी हे कुबेरांचे कर्ज फेडत आहेत आणि बालाजीचे भक्त म्हणून आपल्या देवाला या कर्जातून मुक्त करण्यासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. जो भक्त जेवढे जास्त दान करेल तेवढे जास्त कर्ज फिटेल. आणि सर्वात महत्वाची समजूत म्हणजे तुम्ही बालाजीला जितके दान करता त्याच्या 10 पट 100 पट संपत्ती बालाजी तुम्हाला परत करतो. ही फक्त एक कथा नाही तर हा एक प्रचंड मोठा विश्वास आहे. देशातील मोठे उद्योगपती, व्यापारी, शेअर मार्केटचे दिग्गज हे सगळे याच विश्वासावर तिरुपतीला जातात. व्यवसायात मोठा फायदा झाला, नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल किंवा आयुष्यात एखादं मोठं यश मिळालं की हे लोक सगळ्यात आधी तिरुपतीला गाठतात आणि आपल्या नफ्यातील एक ठराविक वाटा थेट बालाजीच्या हुंडीत टाकतात. त्यांना खात्री असते की देवाच्या दरबारात केलेली ही गुंतवणूक कधीच वाया जाणार नाही. देवाला कर्ज फेडायला मदत केली की देव आपल्याला अधिक समृद्ध करतो. हे एक अलिखित समीकरण तिथे बनून गेलं आहे. पण फक्त पैशाचेच नाही, इथे आणखी एक गोष्टीचं दान होतं जे जगात इतर कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर होत नाही. ते म्हणजे केसदान. केसदान का करावं, त्याचे महत्व काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून त्यापुढची महत्वाची जी माहिती आहे ती तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल. गोविंदा गोविंदा. धन्यवाद.